सन्माननीय ज्ञानदेव साळेकर सरपंच आहेत कुंभिवलीचे, ज्यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 1000 रुपयाचं पारितोषिक बघा. मॅच मात्र सुरू झाली आहे. बँका बंद आहेत पण साहेबांनी एटीएम खुलं केलंय. आता पासवर्ड शोधायचा आहे फलंदाजांना. तर या मॅच साठी आपण बघतोय त्यांचं निश्चित आगमन झालंय. खालापूर समालोचन पॅनल मधील एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक अजिंक्यजी भोड सर यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022च्या माध्यमातून आपलं देखील मी स्वागत करतो. पहिला चेंडू गेला स्वेअर. अवंतर धावांनी धावांचा श्रीगणेश झाला टीम गावदेवी खरसोंडी संघाचा. यावेळेस बिग हिट षटकाराच्या जोरावरती मजल मारली. पहिल्या चेंडूवरती केली सुरुवात फलंदाज मनीषनं. त्याचबरोबर अभि गरुडे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील मी आमंत्रित करेन आपण व्यासपीठावरती या. खालापूर परिसरातील तेही गुणलेखकाची भूमिका खूप सुरेख पार पाडतात. त्यांना देखील मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या. आणि त्यांच्याकडे देखील दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तुषार साजेकर ज्याच्या हातामध्ये चेंडू दिला पण तो मात्र आता खराब पद्धतीची कामगिरी करतोय. पण येणारा काळ येणारा वेळ एखादा निर्धाव चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम आसुर्डी संघाला आणू शकतो. पण आपण फलंदाजाचं कौतुक करूया ज्यानं षटकारानं स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलंय. मनीष आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चुकीची थ्रो. चुकीला माफी नाही. पंचच सांगतील या चेंडूवरती किती धावा आल्यात. लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव तर पूर्ण झाली होती आणि ही थ्रोच्या 4 म्हणजे टोटल 5 धावांनी धावफलकावरती वाढ. 5 धावा धावफलकावरती वाढ होतीये. टोटल धावफलकावरती धावा झाल्यात त्या 12. आता यामध्ये मी तर म्हणेल गोलंदाजी काय चूक. त्यानं तर निश्चित क्षणी निर्णायक चेंडू फेकला होता. अशा वेळी अति घाई संकटात नाही. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चुकीची थ्रो केली. चुकीच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तो सरळ फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चौकाराच्या सहाय्यानं पाहायला मिळाला. म्हणजे या चेंडूवरती 5 धावा जमा झाल्या. टोटल 12 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा तुषार पंचांच्या उजव्या बाजूनं 10-12 पालावांचा रनअप घेऊन सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर. किरण डोंगरे हा आणखीन एक कसलेला गोलंदाज. यावेळेस वेगही होता. फटक्यामध्ये नजाकत देखील होती आणि त्या फटक्यावरती यष्टिरक्षक चुकला. पुन्हा एकदा 4 धावांनी धावफलकावरती वाढ. तुम्ही चुकलात क्रिकेटच्या खेळामध्ये तर तुम्हाला पनिशमेंट दिली जाणार. याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये बघतोय. धावांची पनिशमेंट मात्र मोजावी लागते. जय हनुमान जय मल्हार आसुर्डी संघाला. जय मल्हार आसुर्डी संघ मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर गावदेवी खरसुंडी संघ आता फलंदाजी करतोय. पहिल्यांदा फलंदाजी मात्र आई गावदेवी खरसुंडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा जोरदार अपील होतीये. यावेळेस डायरेक्ट हिट झालाय आणि पंचांनी बोट देखील उंचावलं. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा हादराम पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आसरा परततोय. अति घाई झालीये. 2 फलंदाजामध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही. ही धोक्याची घंटा होती आणि ती मात्र वाजवली फलंदाज मनीषनं आणि आता परतावं लागणार. सन्माननीय ज्ञानदेवजी साळेकर मॅन फ्रॉम कुंभिवली सरपंच आहेत. साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजीने लागोपाठचे 3 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक जिंका. सन्माननीय प्रशांत शेठ बैलमारे एक मोठं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर सन्माननीय कुंडलिकजी बैलमारे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेत आणि बिझी शेड्यूल मध्ये आहेत. आपल्या कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने आपण पाहिलं पहिले 2 दिवस इथं पाहायला मिळाले नाही. पण क्रिकेटची स्पर्धा आणि त्यांना क्रिकेटचा बराचसा अनुभव देखील आहे. बऱ्याच वेळा आपण त्यांना क्रिकेट खेळताना देखील पाहिले आणि क्रिकेटचा हा नजारा पाहण्यासाठी आज आवर्जून टाइम काढून आलेत.
हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022च्या माध्यमातून दिवस रात्रीच्या खेळामध्ये साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. तापलगावरती धावा आहेत त्या टोटल 16 का ढोला 42 की छाती जिगरा आहे टायगर टायगर स्वरूपात कामगिरी करतोय गोलंदाज तुषार. आता येणारा फलंदाज असेल जगदीश चाळके. हा एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच ताकदीचा समालोचक देखील आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण हा प्रयत्न फसलाय. या प्रयत्नांना यश मात्र आलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती धावांचा आलेख मात्र खालच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय. 16 या धावसंख्येवरती धावा स्थिर आहेत. हा चेंडू खराब आहे. लेगस्टिकच्या बराच बाहेर फेकला जातोय. तुषार मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्याचा टप्पा मात्र चुकीचा हेरला जातोय. अशा वेळी त्याने टप्प्यावरती नियंत्रण ठेवून नियंत्रण क्षणी अर्थात अचूक टप्प्यावरती नियंत्रण क्षणी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. खराब स्थितीमध्ये आपल्याला सुरुवात पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय आणि या क्षेत्राच्या माध्यमातून आपण बघतोय दर्जेदार येतोय 4 धावांसाठी चौकार. सन्माननीय दिगंबरजी सालेकर साहेबांकडनं 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे 1000 रुपये होते आता 500 वाढवलेत. निश्चितच 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या साळेकर साहेबांच्या माध्यमातून दिगंबरजी साळेकर साहेबांच्या माध्यमातून आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आमचे सरपंच कुंभिलीचे ज्ञानदेवजी सालेकर. म्हणजे टोटल 2,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 3 षटकारांसाठी. पण साहेबांना विनंती तुम्ही चौकारासाठी देखील पारितोषिक लावा. एखादा फलंदाज लागोपाठचे 3 चौकार देखील सहज मारू शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. आशिषी किरण जागवणार का? आता रात्रीचा खेळ आहे. या आधी दिवसामध्ये आपण खेळ पाहिला. काटरंग संघानं बाजी मारली. क्वार्टर फायनलच्या दिशेने त्यांची वाटचाल पाहिली आपण. पण आजच्या दिवसातील या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. किरण सारखा एक सुंदर खेळाडू धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 1 गडी बाद 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जगदीश चाळके ते आमच्या दिशेनं नक्की हात करतायत पण त्यांच्या मनामध्ये देखील धावा मोजल्या जात आहेत. हे क्रिकेटचा खेळ आहे. ते बघतायत आमचं देखील किती लक्ष या मॅच कडे. निश्चितच आमचं जरी लक्ष इकडे तिकडे असलं तरी आमचे साथी गुणलेखक छोटा पॅक बडा धमाका दळवी सर मात्र या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतात. गोलंदाजी मार्गवर किरण मॅन फ्रॉम आसरोडी पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय पहिला चेंडू घेऊन. यावेळेस खराब चेंडू की काय पण देठ चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. मोठ्या मोठ्या शृंखलेमध्ये असे छोटे छोटे किस्से होत असतात. असं म्हणतात बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती है. पण मोठ्या मोठ्या शृंखलेमध्ये असे छोटे छोटे किस्से होत असतात. आणि पहिला देठ चेंडू फेकण्याचा विक्रम केला आजच्या रात्रीमध्ये किरण डोंगरेनं. आडव्या बॅटनं फलंदाज आहे मयुरेश. त्याच्या बॅट मधून आला घातक विस्फोटक फटका. अर्थातच 4 धावांसाठी चौकार. निश्चितच पंच आमचे कटाक्ष नजरेनं मॅच कडे पाहतायत खेळाडूकडे पाहतायत. प्रत्येक चालीवरती त्यांची बारीक नजर आहे. असं म्हणतात बाज की नजर बाजीराव की तरवार. आणि सारोळीच्या मैदानावरती असणाऱ्या अंपायर कडे आपण वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. त्यांचा निर्णय हा चोख असणार. त्यांचा निर्णय हा अंतिम असणार. टोटल 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार मयुरेश बोड. अतिशय सुंदर खेळाडू अष्टपैलू दर्जाचा खेळाडू. आई गावदेवी
खरसुंडी संघाचा हा खेळाडू ज्यानं या चेंडूवरती उत्तर देताना एक धाव पूर्ण केले. सन्मान देण्यास भाग पाडले मी तर म्हणेल किरण या चेंडूवरती. पण येणाऱ्या चेंडूवरती जगदीश चाळके कशा पद्धतीनं फटकेबाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. जगदीश ज्याच्या नावातच बरंच काय, जग जिंकण्याची स्वप्न घेणारा हा जगदीश मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. आणि या चेंडूवरती मात्र किरण आशेची किरण ही कंपल्सरी जागी ठेवली. एसट्या उद्ध्वस्त केल्यात. जगदीशच्या माघारी परतवण्यास भाग पाडलं. आणखीन एक हादरा टीम आई गावदेवी खरसुंडी संघाला जगदीशच्या माध्यमातून. अजिंक्य भोड चौक परिसरातील एक गोड आवाज जे या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना देखील मी आमंत्रित करतो आपण मायक्रोफोनवरती येऊन या सामन्याचं धावतं समालोचन करावं. पण निश्चितच मी पाहुण्यांच्या भूमिकेत त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. यावेळेस सूरज साळवी चौथ्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानावर जातोय ज्याच्या जर्सीवरती 45 हा आकडा आहे. आणि रोहित शर्माची आठवण करून देणार का? निश्चितच या संघाचा फेवरेट प्लेयर आहे ज्याच्यावरती आता लक्ष केंद्रित केलं जाईल. चौथ्या क्रमांकावरती आल्या म्हणजे मधला डाव हा सावरणार का? किरण आता सुरेख गोलंदाजीचा नजारा दाखवतोय ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय सातत्यानं सुरेख चेंडू फेकले जात आहेत. तो किरण पुन्हा एकदा कमबॅक करणार का? याच्या माध्यमातून यष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या फलंदाज जगदीशा. आता मात्र नौका फलंदाज झालाय सूरज साळवी. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा हा आकडा. रोहित द हिटमॅन होणार का? पण या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. असुर्डी संघानं मात्र कमबॅक केलंय या षटकाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 21 धावांचं योगदान त्या षटकामध्ये फलंदाजाने दिलं होतं. पण या षटकामध्ये किरणनं आतापर्यंत साजेशी कामगिरी केली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्यानं आला तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झाल्या. टोटल 28 धावा स्कोरकार्ड वरती आल्यात. 28 चा आकडा पूर्ण झालाय. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या चेंडूवरती जोरकस फटकेबाजी होणार का? सूरज आणि किरण हे समीकरण जुळतंय पण आता बॅट आणि चेंडूचं समीकरण देखील जुळलं पाहिजे. एकीकडे गोलंदाज दुसरीकडे फलंदाज. क्रिकेटचं हे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये बाजी मारली या चेंडूवरती गोलंदाजानं. अजूनही काही घडलं नाहीये. अजूनही काही बिघडलं नाहीये. सामन्यामध्ये बराच वेळ आता खर्च झालाय. विनंती असेल आपण टाइमपास करू नका. 2 षटकांचा समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद 28 चा आकडा पूर्ण झालाय. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जोरकस फटकेबाजी करावी लागणार आई गावदेवी खरसुंडी संघाच्या या फलंदाजांना. पण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता या धावांचा हँडब्रेक खेचावा लागणार टीम जय मल्हार आसुर्डी संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. एक्सपिरियन्स, ताकद आणि फिरकीचा जादूगर नरेश टोंबरे मॅन फ्रॉम आसुर्डी गावचा हा गुणकारी खेळाडू ज्याचं नाव मी आवर्जून घेईल. या संघाचा तो एक लक्ष केंद्रित करणारा खेळाडू आहे ज्याच्यावरती सगळ्यांच्या नजर आहेत. आणि प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलं त्यांचा तो आवडता खेळाडू देखील आहे. म्हणजे बरेच इनिंग बऱ्याच ठिकाणी बरेच मैदानावर गाजवणारा हा खेळाडू आता मात्र सावरुळीच्या मैदानावरती आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय नरेश टोंबरे. काल नरेश टोंबरे आपण पाहिला जे हातनोलीचे होते. हेच नरेश टोंबरे आता आसुर्डीचे आहेत. यावेळेस हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला आणि हा फटका जातोय सीमारेषेजवळ. डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं. 2 धाव मात्र मिळाली. मयूरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं पण मयूरच्या माध्यमातून देखील फटका खेचला गेला. एकीकडे मयूर बडेकर तर दुसरीकडे मयूर भोड मयुरेश भोड. टोटल धावफलकावरती 30 धावा जमा झाल्यात. 30 चा आकडा धावफलकावरती पूर्ण झालाय. यावेळेस उत्तुंग फटका. चेंडू आर पार. नजाकत, ताकद, सौंदर्य, कडक षटकार.
तर या 6 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 36 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आजच्या रात्रीमध्ये जी खेळाडू खेळ करतात त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना असणार आहे. यावेळेस क्षेत्र आहे काउ कॉर्नर, ज्या क्षेत्रामध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्यानं आला, चेंडू फेकला, तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण झाल्या. तर खेळाडूंसाठी आजच्या रात्रीच्या सूचना देखील आहेत. विद्युत तारा ज्या मैदानाच्या मधोमध गेल्यात त्याला जर चेंडू आदळला आणि तो जर कॅच पकडला गेला तर तो आउट असेल, आणि तोच चेंडू जर सीमारेषा बाहेर आला तर तो षटकार देखील असेल, वन बाउंडच्या स्वरूपामध्ये आला तर तो चौकार देखील असेल. या सूचनांचं पालन करून आता पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. हा चेंडू ऑफ स्टिपच्या बराच जवळून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र आशाभूत नजरेला चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. चेंडू गेला निर्धाव. आणखी एक दर्जेदार फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक झपाट्यानं चेंडूवरती आला, झेलही टिपला गेला. फलंदाज आता मात्र 3ऱ्या क्रमांकाचा तंबूच्या आश्रय येतोय. मयुरेश बोर्ड, मॅन फ्रॉम खरसुंडीचा हा खेळाडू तंबूच्या आश्रय येतोय. नरेश ठोंबरे ज्यानं लीलया सुरेख कामगिरी केली या षटकामध्ये आणि मयुरेश सारखा अडथळा मैदानाच्या बाहेर काढलाय. उम्र को मत देखो वह एक धोखा है, अगर दिल जमा हो तो हर पल आपको खेळणे का मौका आहे. आणि नक्कीच अजूनही हृदय जमान आहे. 19 वर्षाच्या खेळाडूला लाजवणारी कामगिरी हा 40+ खेळाडू अर्थातच नरेश ठोंबरे मैदानामध्ये करतोय. निश्चितच कचलखडचे प्रभारी सरपंच आहेत अनिलजी पाटील यांचे सर्व कार्यकर्ते, आणि ते स्वतः या मॅचचा लाईव्ह आनंद देखील घेतात आणि आयोजक कारण आणि त्याच बरोबर खेळाडूंना देखील ते खूप सारे शुभेच्छा देतात. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. साहेब आपलं देखील स्वागत आहे. या चेंडूवरती मात्र निर्धाव पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. निर्धाव ताकदीच्या या खेळाच्या माध्यमातून नरेश ठोंबरेनं मात्र काय सुंदर षटक हाताळलं. या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या, त्या 10 आणि 1 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलाय. 3रं षटक मात्र समाप्त झालंय. आई गावदेवी खरसुंडी संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद. 38 स्लॉगवरचं षटक. आता कोणाच्या वरती खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार, कोण हे षटक हाताळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज मंगेश चव्हाण खेळपट्टीवरती आल्या. पण मान्यवरांचं देखील आगमन झालेले सन्माननीय पाहुणे संकेतजी पाटील आणि त्यांच्या समवेत स्वप्नीलजी पाटील यांचं मी या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय अमोलजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय कुंदन शेठ पाटील आणि बरेचसे मान्यवर या व्यासपीठाकडे येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय ताई पोंजे विभाग भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष आहेत, ज्या या मॅचचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत. सौभाग्यवती कविता मतेताई हे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. या चेंडूवरती काय घडलं तर या चेंडूवरती फलंदाजाला परतावं लागणार. पंकज ठोंबरे ज्यांना आल्या स्वतःला सिद्ध केलं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट देखील घेतली. स्लॉगवरचं षटक मला का दिलं याचं धावतं गणित पहिल्या चेंडूवरती सोडवलं, पण येणाऱ्या फलंदाजाला मात्र आता स्लॉगवरचं गणित सोडताना मोठे फटके खेचावे लागणार. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 4 बाद 38 धावा धावफलकावरती. बरेचसे खेळाडू रसिक मॅचचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून घेतात. पीटीसी लाईव्ह आता उंच शिखराची भरारी घेतोय. पाहतोय आपण कधी 10,000, कधी 15,000, कधी 3,000, कधी 5,000, कधी 2,500 तर कधी 7,500 असे व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांना विनंती आहे बेल आयकॉनचं बटन आपण दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक लिंकचा तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळेल.
काय क्लिअरिटी आहे, काय क्वालिटी आहे. पण आपण मैदानाचा विचार केला, चारही बाजूला धोकामय वातावरण, थंडीचं वातावरण तयार झालंय, त्यातून सुद्धा अतिशय सुंदर क्लिअरिटी पाहायला मिळते. PTC लाईव्ह पनवेल टीनेज क्रिकेट.in च्या माध्यमातून घेऊन जातो मैदानामध्ये नौका फलंदाज सूरज भारसकर, जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सूरज साळवी. सूरज साठी टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण पंचांनी हेरला. हा चेंडू नियम क्रमांक 22 चा वापर करताना स्वेअर घोषित झालाय. अवंतर धावेनी वाढ. टोटल 39 धावा धावबलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज टोंबरे तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. या थंडीमध्ये त्यांना कसरत करावी लागते आणि पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा आला. आता धावा कशा येणं गरजेचं आहे ते आई गावदेवी खरसुंडी संघासाठी, आणि या धावा वाचवायच्यात. जय मल्हार असुर्डी संघाच्या गोलंदाजाला. पण पंकजनं आता पहिल्या चेंडूवरती जरी विकेट घेतली असेल तरी बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र स्वेर फेकलेत. पंकजनं एंड बदलला, पण चेंडू पुन्हा एकदा वाईट फेकला. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव गेलाय. याच्यावरती पारितोषिक आहे का? 3 षटकारांसाठी पारितोषिक होतं 1000 आणि 1500, असं 2500 रुपयाचं पारितोषिक होतं. सन्मानी पाहुणे आमचे दिगंबरजी साळेकर, त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानदेव साळेकर साहेबांचे सरपंच आहेत कुंभिवलीचे. या चेंडूवरती मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तुम्ही खिडकी बंद केली पण दरवाजा ओपन ठेवला, आणि या दरवाज्यातनं मात्र दिवसा ढवळ्या चोरी झाली, तीही विकेटची. दिवसा ढवळ्या म्हणता येणार नाही, दिवसाचं रात्रीमध्ये कन्व्हर्जन झालंय आणि रात्रीचं खेळ चालतात. आता क्रिकेटचा खेळ रात्रीच्या माध्यमातून चालतोय. बाद होणारा फलंदाज सूरज साळवी, बॅक टू द पॅव्हेलियन. नेक्स्ट बॅट्समन 7व्या क्रमांकावरती निलेश बारसकर. आई गावदेवी खरसोंडी, असं वाटलं होतं उंच शिखर चढेल, किमान 55-60 धावा स्कोअर कार्ड वरती येतील. पण आपण बघतोय मयुरेश बोर्ड बाद झाल्यानंतर धावांचा आलेख खालच्या दिशेनं पाहायला मिळाला. जिथे गोलंदाजी केली नरेश टोंबरेनं अतिशय दर्जेदार पद्धतीनं पाहायला मिळाली. पण त्यानंतर नरेश टोंबरेच्या पावलावर पाऊल ठेवून पंकज टोंबरे देखील अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या चेंडूवरती गाडीचा गेअर बदलावा लागणार. टॉप गेअरमध्ये या गाडीच्या कन्व्हक्सेशनला अर्थात चौकार षटकाच्या फटक्याच्या जोरावरती आता पळवावं लागणार. आता नॅशनल हायवेचा खेळ चालू आहे, म्हणजे जलद गतीने आता फटकेबाजी करायची, कारण की हे स्लॉग वरचं षटक आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा 30 दिशा तोच चेंडू, आणि पुन्हा एकदा तशाच एष्टा उद्ध्वस्त झाल्यात. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. आई गावदेवी संघाला जोर का झटका धीरे से लगे. आठव्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक चव्हाण मैदानामध्ये जातोय. याची इनिंग मी पाहिली होती नंदनपाड्याच्या मैदानावरती. डाव सावरण्याचं काम हा नेहमी करत असतो आणि या संघाचा संघनायक देखील आहे, पण तो यावेळेस 8व्या क्रमांकावरती आलाय. आपण नंदनपाड्याचा विचार केला तर नंदनपाड्याच्या क्रीडा नगरीमध्ये अतिशय दर्जेदार सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय गीतेजी खरिवले साहेबांच्या वतीने आयोजित केलेल्या शृंखलेमध्ये, जिथे आपण पाहिलं डान्सरच्या भूमिकेमध्ये मिकी माऊस असेल किंवा आणखीन कोणी कलाकार ज्यांनी कला सादर केली. त्याच्यानंतर अतिशय दर्जेदार असे मान्यवर देखील त्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाले. दिग्गज असे समालोचक देखील होते. पण या मॅचचा आनंद समाधानी दिसले जे पत्रकार आहेत. खालापूर तालुक्यातील एक सुंदर असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या लेखणीच्या जोरावरती त्यांनी बरेच असे कामांच्या गतीला विकासाच्या गतीमध्ये कन्वर्ट केलेलं असे आमचं व्यक्तिमत्व सन्माननीय समाधानजी दिसले या मॅचचा आनंद घेतात. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. या चेंडूवरती फायनली क्षेत्र निवडलं. एक धाव पुन्हा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ. टोटल 42 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती सूरज बारसकर, जो नॉन स्ट्राईक एंडवरती बराच वेळ पाहत होता. चेंडू खेळण्यास आता तो सक्षम आहे. येणाऱ्या चेंडूवरती येणार का एखादा मोठा फटका?
फुलटॉस चेंडू घुटना टेक तमाशा देख पण तमाशा केला फलंदाजाचा. आणखीन एक विकेट घेतोय गोलंदाज पंकज ठोंबरे. या षटकातील मी तर म्हणेल पूर्णपणे आपल्या दिशेनं खेचण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. या सामन्यामध्ये आता वर्चस्व निर्माण केलंय पूर्णपणे गोलंदाज पंकज ठोंबरेनं. जर त्याच्या माध्यमातून लागोपाठचे 3 स्क्वेअर चेंडू फेकले गेले असतील तरी आपण पाहिलं आतापर्यंत 3 विकेट देखील घेतल्या गेल्यात. 4 टोटल विकेट घेतल्या गेल्यात. माझे साथी घोडलेखक मला सांगतात 4 विकेट ज्याच्या माध्यमातून आल्यात. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. निलेश धांद्रोट मात्र खेळपट्टीकडे जातोय. नरेश धांद्रोट मात्र अजूनही अद्यापही पाहायला मिळाले नाहीत. अशा वेळी आणखीन एक सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पहिल्या 4 षटकाची सांगता सर यावेळेस पाहायला मिळाली. पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 42. येणारे 24 चेंडू आणि गरज असणारे 43 धावांची. तर या 42 धावा करताना मात्र 7 गडी मात्र गमावं लागले ती टीम गावदेवी खरसुंडी संघाला. त्याचे पुरस्कर्ते संकेतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. प्रथमतः मी त्यांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही या स्पर्धेसाठी पारितोषिक आम्हाला दिलं सायकलच्या स्वरूपात. आणि मी विनंती करतो दिगंबरजी साळेकर यांचं देखील आगमन होते व्यासपीठावर. मी त्यांना विनंती करतो. निश्चितच समीर सर दिगंबरजी साळेकर साहेबांचं आगमन झालंय आणि आल्या आल्या त्यांनी बक्षिसांची खैरात देखील केली आहे. दीपकजी मालुसरे साहेबांचं देखील आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. आणि सुरेशजी पाटील आपलंही सहर्ष स्वागत. या अगोदर व्यासपीठावरती उपस्थित आहेत संकेतजी पाटील कैरेव ज्यांनी आम्हाला मी विनंती करतो प्रशांत बैलमार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. संकेतजी पाटील एक युवा नेतृत्व त्यांनी मिळवलं की या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक द्यायला हवं आणि ते त्यांनी दिलं सायकलच्या स्वरूपात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी ही सायकल. जसा तुषार देवी नक्कीच सन्मान होते पाहुण्यांचा. पण असं म्हणतात ज्ञानेश्वरी रचिला पायात तुका झालेसी कळस. आणि या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा कळस ज्यांनी चढवलाय ते सन्माननीय सरपंच कुंभिवली ज्ञानदेवजी सालेकर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मेडन षटकासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर तुषार धुमाळ यांनी जे समालोचन केलं पहिल्या सत्रामध्ये त्या तुषार धुमाळ यांना 500 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय दिगंबर साळेकर साहेब यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. मी
मेरी झांसी नहीं दूंगी, ये कहने वाली नारी शक्ति थी झांसी की रानी लक्ष्मीबाई। और उसी तरह इस प्रवीण बैलमारे पुरस्कृत स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाला साहब ठाकरे स्मृति ट्रॉफी को लाइव देखते हुए भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा क्षेत्र महिला ओबीसी सेल अध्यक्षा सौभाग्यवती माईताई गायकर और पोइजे विभाग पंचायत समिति महिला अध्यक्षा सौभाग्यवती कविताताई मते इस मैच को लाइव देखते हैं। और जिन्होंने आरपीएल सीजन 1 का आयोजन किया था अनिल जी पाटिल प्रभारी सरपंच कसरखंड, उनके साथ उनका दाहिना हाथ बन के हुए जिन्होंने उस आरपीएल का बेड़ा पार किया था, उन दत्ता गायकर, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी हैं। सोपान जी मालकर और रुपेश जी जाधव, इन दोनों मेहमानों से मैं गुजारिश करना चाहूंगा, कुछ नहीं है यहाँ पे, कुछ नहीं। देखिए वायर ने किया बल्लेबाज का काम तमाम, लेकिन रन मिलेंगे 2 नरेश ठोंबरे नॉन स्ट्राइकर एंड पर, और स्ट्राइकर एंड पे रवि ठोंबरे। हाँ देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं पीटीसी लाइव की क्लियरिटी और उनका प्रोफेशनलिज्म। मेहमानों का कक्ष दिखाई जा रहा है स्क्रीन के ऊपर, लेकिन रिप्ले भी हम देखेंगे कि कैसे गेंद ने वायर को छुआ और गेंद बाउंड्री के अंदर गिरी। मजा आ रहा है। रुपेश जाधव यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। सोपान जी मालकर यांचंही या व्यासपीठावर मनापासून स्वागत। तो देखिए मैच एयर टाइट होगा। वायर की वजह से हमने देखा प्रसाद गरत के 3 शॉट 2 दिन में वायर पे लग के 3 छक्के नहीं गए, अनलकी रहे प्रसाद, लेकिन उनकी जो 2 गांव एक टीम थी वो सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है, नीलेश स्मृति सावड़े और प्लस खारकोपर। लेकिन ये देखिए आसरोडी टीम जगदीश साळके की कोशिश देखिए, रन मिलेंगे 4-6 पर आता हुआ टोटल रनों को पूरा करना है आसरोडी को। 37 रन बची हुई 22 गेंदों में, 22 गेंदें 37 रनों की जरूरत। गेंदबाज मयूरेश भौड। लेकिन एक बात तो मैं जरूर कहना चाहूंगा, अभी सर, समीर सर और तुषार सर, नरेश दांद्रुत की कमी इस टीम को नजर आ रही है। एंडी ब्रांड स्पेशलिस्ट गेंदबाज, इनकी कमी इस खरसुंडी को नजर आ रही है। सन्माननीय राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष कार्याध्यक्ष युवक कार्याध्यक्ष खालापूर तालुका सन्माननीय प्रवीणजी गोपाळे साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। आणि स्वागत केलं या षटकारानं फलंदाज रवि ठोंबरे याने। तो डीजे के लिए इंस्ट्रक्शन आ चुके हैं कि डीजे अब बंद होना जरूरी है। तो चलिए हम लाइव कमेंट्री करते हैं। दत्ता गायकर आज उन्होंने शुभकामनाएं दी है, लजीज खाना खा रहे हैं और वीडियो कॉल किया था हमें। समीर सोमणे ने भी कहा कि दत्ता गायकर है किधर? भाई है, आपको जरूर नजर आएंगे फरवरी के महीने में, एक बड़ी श्रृंखला लेकर लोगों के सामने आएंगे वो। देखिए हमारे सरपंच साहब ने तुषार धुमाल को खुश किया, 500 का इनाम दिया बतौर कमेंटेटर। ज्ञानदेव साड़ेगर कुंभिवली के सरपंच, जिन्होंने विकेट हैट्रिक के लिए भी 1000 और मेडन ओवर के लिए 3000 का इनाम रखा है टीम खरसुंडी के लिए। शायद ये कुंभिवली ग्राम पंचायत में टीम आती है। सरपंच साहब होशियार हैं, सरपंच साहब भी खरसुंडी के ही है, लेकिन अगर दोबारा वार्ड के बजाय लोगों के सामने जाना पड़ा तो इस खिलाड़ियों को कैच करना जरूरी है, क्योंकि लोगों के सामने जाके इलेक्शन था चुनाव का। ये देखिए गेंद हवा में, कैच होने की संभावना, बॉलर उस गेंद के नीचे और इसी के साथ ही आउट होने वाले खिलाड़ी रवि ठोंबरे। पहला छक्का मिला टीम आसरोडी को, रन चेस करने हैं 20 गेंदे और 31। देखिए मैच अभी खत्म नहीं हुआ। जिस तरह काटरंग ने मैच जीता और उस मैच को निकाला, गेम चेंजर बने आखिरी गेंदबाज मेहतर निखिल मेहतर। जितनी भी तारीफ की जाए ना इस गेंदबाज की उतनी कम है। निखिल मेहतर, सभी खुश होंगे।
तो सुरेश पाटिल वडगांव जिला परिषद विभाग संगठक और दीपक जी मालूसरे विभाग प्रमुख, इनका यहां पर आगमन हो चुका है। मैं प्रवीण शेठ बैलमारी पुरस्कृत स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाला साहब ठाकरे स्मृति ट्रॉफी में इनका तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा, स्वागत करना चाहूंगा। उमेश होगा तो वो पुराने दिन गए, अंकेश और उमेश के हर जगह मौजूदगी रहती थी उनकी, हर जगह। और हम देख रहे हैं श्री सुरेश दादा पाटिल और श्री अविनाश दादा पाटिल आयोजित सौभाग्यवती पद्माताई पाटिल इनके जन्मदिन के अवसर पर झेड़पी ट्रॉफी 2022 13 से लेके 16 फरवरी तक, जिसकी इनामी राशि है 1 लाख, दूसरी इनामी राशि है 50, तीसरी 25 और चौथी 25। आने वाले दिनों में यह डे प्रतियोगिता होगी और डे प्रतियोगिताएं होती रहेगी। यहां पर भी अगर डे नाइट अगर 11 बजे से पहले खत्म हो तो डे नाइट की भी प्रतियोगिताएं हो सकती है। और मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक और एलईडी टीवी है। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट आने वाले 13 से लेके 16 जनवरी। वेन्यू होगा बोरीवली और बेस्ट फील्डर के लिए साइकिल। गेंदबाज मयूरेश नरेश ठोमरे, देखिए कौन कहेगा ये 40 प्लस का बंदा है, क्योंकि ये नहीं फेवरेट बनते किसी के। इनके पास वो जो जुनून और जज्बा है, अभी भी ये 18 साल के नौजवान की तरह खेलते हैं। खरसुंडी परेशानी में है, टीम का टोटल 18 रन, अब 18 गेंदे और 25 रनों की जरूरत। प्रदीप गोपाड़े साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। राष्ट्रवादी खालापुर तालुका युवक कार्याध्यक्ष, इनका भी हम स्वागत करेंगे इस मंच के ऊपर। देखिए, महाविकास आघाड़ी होने के कारण तीनों पार्टियों के नेताओं को सम्मान दिया जा रहा है। उद्धव ठाकरे साहब शिवसेना के जो मुख्यमंत्री हैं, कांग्रेस के थोराट साहब कृषि मंत्री है, और दिलीप वळसे पाटिल जो कि गृह मंत्री है राष्ट्रवादी के। हाँ, मेडन ओवर के लिए ज्ञानदेव सालेकर सरपंच कुंभिवली, इनकी तरफ से 3000 रुपए का इनाम। तो नए गेंदबाज आ चुके हैं जगदीश चाड़के। बड़े बड़े बातें, वो कहते हैं ना लाखों की बातें बड़ा पाव खाते, तो ऐसा नहीं होना चाहिए। जगदीश चाड़के की गेंदबाजी में आक्रामक गेंदबाजी होनी चाहिए। वहीं दूसरी तरफ एक आक्रामक खिलाड़ी मैन फ्रॉम असरोडी नीलेश ठोमरे। तो लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम असरोडी के बंदे के लिए, प्रभाकर ठोमरे इनकी तरफ से। ये देखिए, ये विकेट है क्योंकि ये टाइमिंग शॉट थी और ये कैच लिया गया। मैच में कहानी में ट्विस्ट, मैच में कहानी में ट्विस्ट, क्योंकि आउट होने वाले खिलाड़ी थे नीलेश ठोमरे जो काफी अच्छा खेल सकते थे। मैच में कहानी में ट्विस्ट, और इस कांटे भरी मैच को कई दर्शक लाइव देख रहे हैं पीटीसी के माध्यम से। उनसे मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा कि अगर आप जगदीश चाड़के सर के फैन हैं या फिर नरेश ठोमरे असरोडी के फैन हैं तो इस चैनल को आप सब्सक्राइब जरूर करें। टीम का टोटल 18 रन, 17 गेंदे, अब 25 रनों की जरूरत। मैच अभी खत्म नहीं हुआ, क्योंकि जिस तरह मेहतर ने काटरंग के लिए 10 रन बचाए, क्योंकि अब ओस पड़नी जा रही है और इस विकेट के ऊपर जब भी ओस गिरती है, माहौल जब ठंडा होता है तो कुछ कहा नहीं जाता इस सावरोड़ी के मैदान के ऊपर। रोहित पाड़गे भी तुषार धुमार के साथ चर्चा कर रहे हैं, पूछ रहे हैं कि कल मेरी कप्तानी में क्या गलतियां हुई। कल फिर कप्तान है वो, क्या गौरव घोसालकर कप्तानी करेंगे या रोहित पाड़गे को दोबारा मौका देंगे अवनेश 11 सावरोड़ी? क्योंकि लोग कहते हैं कि विराट कोहली की कप्तानी बस हुई, रोहित शर्मा को देना चाहिए। तीसरे कप्तान राज घोसालकर, उनके बारे में चर्चा जरूर शुरू है, लेकिन कप्तान तो इन दोनों में से ही कोई एक होगा, या तो विराट रोहित या फिर रोहित शर्मा गौरव घोसालकर। व्हाइट बॉल, ये व्हाइट बॉल आता हुआ, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 19।
तो देखिए रोहित पाड़गे ने कहा भाई विराट कोहली ने अब रिजाइन किया है तो मैं भी रिजाइन करना चाहूंगा बतौर कप्तान। फ्री माइंड से मुझे खेलना है, कल के मैच में घरेलू मैदान पर मुझे परफॉर्म करना है। ये गलत गेंद देखिए जगदीश चाल के सर ये नो बॉल किया गया। अगली गेंद होगी फ्री हिट। नरेश ठोंबरे के सामने दबाव में आ चुके हैं क्योंकि नरेश ठोंबरे सीधा साधा बंदा नहीं है। कई सालों तक इन्होंने क्रिकेट में अपने पापड़ बेले हैं, बहुत मेहनत की है। 25 साल से भी ज्यादा ये क्रिकेट खेल रहे हैं और उसी अंदाज में असरोटी अगर राइगेट टेनिस की दुनिया में चरम सीमा पर हैं तो हालांकि कई यंगस्टर्स आए लेकिन आज भी अदब से लिया जाता है नरेश ठोंबरे का नाम। विशाल बारसकर इस टीम के फ्रेंचाइजी सदस्य ग्राम पंचायत कुंबिवली, इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 ये इनाम आ चुका है। जगदीश चालके फ्री हिट की ये गेंद थी और ये व्हाइट बॉल करते हुए जगदीश चालके, मैंने पहले कहा था नरेश धांधरुत की कमी यहां पे नजर आती हुई टीम खरचुंडी को। और देखिए युवा उद्योजक प्रवीण उतेकर खरचुंडी के, उनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है, शुभकामनाएं आ चुकी है इस टीम खरचुंडी के लिए। खरचुंडी के बंदे जो काफी हरफन मौला है, हरफन मौला मिजाज के हैं। सरपंच ट्रॉफी 2022 दिनेश जी खाड़ के इनकी अगुवाई में डे नाइट ये प्रतियोगिता होगी 14-15। ये देखिए दूसरा रन दौड़ते हुए नरेश ठोंबरे, टीम का टोटल 23। तो दिनेश जी खाड़ के इनकी अगुवाई में सरपंच ट्रॉफी होगी 2022 जिसकी इनामी राशि होगी 1 लाख रुपए। वेन्यू होगा 1 वटे का मैदान। और इस प्रतियोगिता की ब्रेकिंग न्यूज ये है कि यहां पर होगा रायगढ़ और ठाणे का मैच 13, 14 और 15 और 16 जनवरी को। ये देखिए ये व्हाइट बॉल का इशारा जगदीश चाल के मैच अंपायर की तरफ देख रहे हैं, विकेट कीपर अंपायर की तरफ देख रहे हैं। देखिए राज घोषालकर क्या कल कप्तानी करेंगे टीम सावरोड़ी की? चर्चाएं तो जोरों शोरों से हैं क्योंकि जब मैदान फाटा पे था तो सावरोड़ी के 2 लोग मुझे मिले थे, उन्होंने कहा कल टॉस कौन उड़ाएगा, रोहित या गौरव घोषालकर? तो मैंने कहा भाई मुझे भी पता नहीं है, आज जाके पूछूंगा। जब मैं खालापुर में आया तब भी ये चर्चा थी, जब मैं सावरोड़ी में घुसा तो एकदम से मुझे पता चला कि राज घोषालकर शायद कप्तान हो सकते हैं कल की मैच के। राज घोषालकर की कप्तानी में सावरोड़ी टीम ने बहुत इनाम हासिल किया है, लेकिन जगदीश चाल के सर जिस तरह स्टूडेंट को पढ़ाते हैं, स्टूडेंट काफी अच्छा बोल लेते हैं उनकी अच्छी पढ़ाई के कारण, लेकिन यहां पर खराब गेंदबाजी होती हुई उनकी और टीम का टोटल पहुंचता हुआ 28 अभी भी जरूरी है। 15 गेंदें और 15 रन। देखिए रनर बॉल और नरेश ठोंबरे ये रनर बॉल मुकाबला जाने नहीं देंगे। सागर पाटिल साहब यहां पर आ चुके हैं और बैनर के ऊपर उनका फ्लेक्स है और कल उन्होंने ये दर्शाया कि मैं आयोजन करता क्यों हूं, क्योंकि मुझे घर जाने के लिए व्यवधान था। उन्होंने मेरे उस व्यवधान को पूरा किया। क्या कैच लिया, क्या कैच लिया! नरेश ठोंबरे भी उस कैच को देखते रहे, कुणाल वारसकर। लेकिन इस टीम के फ्रेंचाइजी है मराठा स्टोर के ओनर सौरभ बारसकर और तो नए बल्लेबाज आ चुके हैं किरण डोंगरे की वो पारी मुझे आज भी याद है जो परली में उन्होंने खेली थी। मनोहर सावंत और मनोहर चौहान और विक्की बारसकर इस टीम के मालिक खरसुंडी के। टोटल 15 रनों की जरूरत है 14 गेंदों में। तो देखिए सरपंच साहब कुंबिवली के ज्ञानदेव सालेकर काफी खुश होंगे मैच में अगर इस ओवर में वापसी करती है टीम खरसुंडी तो। लेकिन कप्तान कौन होगा? राज घोषालकर की कप्तानी में तकरीबन 32 ट्रॉफियां जीत चुकी हैं सावरोड़ी टीम।
क्या उन्हें दोबारा मौका दिया जाएगा? और ये देखिए मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों। 14 गेंदे और 15 रनों की जरूरत। जगदीश साल के राइट आर्म राउंड द विकेट और किरण डोंगरे ने इस छक्के के साथ इस मैच को वन साइडेड किया है, क्योंकि 14 गेंदे 15 की जरूरत थी, अब 13 गेंदे 9 रनों की जरूरत। 13 गेंदे 9 रन जगदीश सालगे। क्या मैं इन्हें नायक कहूं या खलनायक टीम खरसुंडी के लिए? ये नायक नहीं, खरसुंडी के लिए खलनायक बन चुके हैं। जिस तरह ये अध्यापक है, जिस तरह स्टूडेंट को पढ़ाते हैं, जिस तरह उनके स्टूडेंट आगे जाके इंजीनियर या डॉक्टर्स बन जाते हैं, लेकिन इस बंदे ने इस वक्त बगैर बल्लेबाजों को लेसन देते हुए उनसे ही लेसन सीखा। लगातार तीसरा छक्का अगर लगाते हैं किरण डोंगरे तो प्रभाकर ठोमरे इनकी तरफ से 500 का इनाम। ये देखिए ये व्हाइट बॉल का इशारा जगदीश सालगे सर काफी महंगे साबित हो रहे हैं। दबाव और प्रेशर उनके ऊपर नजर आ रहा है। कल जब मैंने उनसे बात की थी तो उन्होंने कहा भाई हमारा जीत का झंडा लहराने के लिए हम यहां पे आएंगे, लेकिन वैसा कुछ नजर नहीं आ रहा है। 9 रन एक्स्ट्रा और ये लगातार दूसरा, क्योंकि इससे पहली वाली बॉल वाइड थी। नहीं भाई अभी भी 2 रनों की शायद जरूरत होगी 12 गेंदों में। 12 गेंदे 2 रन। क्या तीसरा छक्का? शिरवली टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो टॉस के लिए यहां पर आए। देखिए खरसुंडी के दर्शक, कुंभेवली जिला परिषद से जितने भी लोग आए थे खरसुंडी के लिए, वो अब अपना रास्ता नाप रहे हैं। उन्होंने भरोसा जताया जगदीश सालके के ऊपर, लेकिन वो भरोसे के कायल नहीं रहे। तो नए गेंदबाज नीलेश धांद्रुत। 12 गेंदे अब 2 रनों की जरूरत। फिरकी के जादूगर, इन्हें काफी देर बाद बॉलिंग दी है, इन्हें पहले लेकर आना चाहिए था आपको अगर ये सचमुच जादूगर है तो। नरेश धांद्रुत के भाई, बड़ा भाई तो टीम में नहीं है, छोटा भाई क्या करेगा? करेगा जरूर। 12 गेंदे अब 2 रनों की जरूरत। देखिए तीसरा छक्का मारने के लिए मौका दिया जा चुका है बल्लेबाज द्वारा किरण डोंगरे को। इस बंदे ने 27 रनों को चेस किया था एक ही ओवर में परली में। क्या खूबसूरत बैटिंग की थी देसाई पाड़ा के अगेंस्ट, आज तक मैं भूल नहीं पाया। ये देखिए रनों को पूरा करना चाहिए, छक्का तो बाद में आ भी सकता है, लेकिन इस मैच को जीता खरसुंडी को हराकर टीम असरोडी ने वन साइडेड में कहूंगा ना। खरसुंडी के बल्लेबाजों और गेंदबाजों में वो जोश दिखाई दिया कि हम लड़ सकते हैं, हम लड़ने की तैयारी में आए हैं, ये बिल्कुल नहीं नजर आया। सागर पाटिल यहां पर आ चुके हैं। नरेश एक बात मैं जरूर कहना चाहूंगा कि कल मेरे लिए वो भगवान थे, कल की रात में यकीनी तौर पर, क्योंकि मुझे ऐसा लग रहा था कि यहां पे मुझे स्टे करना पड़ेगा, लेकिन उनकी बदौलत मैं घर जा पाया। बिल्कुल ठीक कहा आपने। तो मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू पंकज ठोमरे। सन्माननीय दीपक जी मालुसरे विभाग प्रमुख। कुठला विभाग प्रमुख तो? अरे विभाग प्रमुख कुठला पक्षाचा? शिवसेना का? सन्माननीय शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक जी मालुसरे साहेब यांचं स्वागत आपण करूया नक्कीच, पण त्यांच्या शुभ हस्ते दीपकजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते खरं तर पारितोषिक दिलं जाईल। तर या पंकज आणि मालुसरे साहेबांना मी विनंती करतोय, आणि टॉस सुद्धा करायचा आहे। टॉस साठी शिरवली कर्णधार आणि 12th मॅन या आमच्याकडे सुरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल दीपकजी मालुसरे। स्वागत झालेलं आहे। सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल।
पंकज हा नक्की येणार, नक्की नक्की येणार, नक्की येणार, नक्की येणार, घाबरू नका. वेळ असेल तर नक्की येणार. हा ती शिवसेनेमध्ये ताकद आहे. शिवसेनेमध्ये तीच तर खरी ताकद आहे. मराठी माणसाला न्याय देणं ही ताकद आहे. आणि त्या शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय मालुसरे साहेब दीपकजी यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. इथं येईल ते जेव्हा जण मोकळा होता. आता मला वाजते थंडी. जाधव साहेब आणि सोपानजी पालकर हे दोन्ही मान्यवरांचा सन्मान करण्याची विनंती करतो. रुपेशजी जाधव आणि सोपानजी पालकर सुरेश पाटील साहेबांच्या आशीर्वादाने मात्र टॉस करण्यात येईल. रुपेशजी जाधव आणि सोपानजी पालकर रोहित पाडघे यांना विनंती करते की आपल्या आशीर्वादाचा आपण सन्मान करावा. आणि आज सामने संपल्याशिवाय कॉमेंटेटर आणि अंपायरला जेवण नाही. डिक्लेअर करून टाक. उमेशजी जोगे यांना विनंती करेल की रुपेशजी जाधव साहेबांचा आपण सन्मान करावा. या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत उमेशजी जोगे. टॉस झाला सुरेश पाटील साहेबांचे शुभेच्छा आणि आता मालकर साहेब नक्कीच. पण त्यांना प्रवीण शेठ बैलमारीनं आधी विचारावं लागेल शिवसैनिकाला की प्रवीण दुगाडे सावरोळीलाच काय येतो, बाकी ठिकाणी काय येत नाही. ते महत्वाचं आहे. तर आपण बघतोय गेल्या वर्षी म्हणजे लॉकडाऊनची 2 वर्षे गेली, त्याच्या अगोदर ज्या वेळेला ही स्पर्धा झाली त्यावेळी मास्टर माइंड इक्कूने क्रमांक पटकावला होता, रनरअप होते. आणि त्याचे जे फ्रँचायझी आहेत सन्माननीय दीपक पाटील कुंबिवली यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. या सामन्याचा आनंद ते तुषार मैदानावरून घेत आहेत. तर दीपक पाटील कुंबिवली यांना विनंती असेल, रोहित पाटील जे 2 वर्षापूर्वी झालेले या स्पर्धेचे फ्रँचायझी होते, जे रनरअप होते, ते रोहित पाटील कुंबिवली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आणि त्याचबरोबर आमदारचे संघी आदरणीय दीपकजी सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांच्या वतीनं आपण बघतोय पारितोषिकांची खैरात झालेली आहे. सन्माननीय दीपक शेठ मालुसरे साहेबांच्या वतीनं पारितोषिकांची खैरात झालेली आहे. आपण बघतोय प्रवीणजी दुगाडे त्याचबरोबर समीरजी सोमणे यांना तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक समालोचनच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. घेऊन जातो आता पुन्हा एकदा अर्थातच सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022च्या माध्यमातून दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आहे, जिथे रंगतोय 2 संघांच्या माध्यमातून. शिरोली विपक्ष आता असरोडी या 2 संघांमध्ये चालू असलेला थरार. पहिल्यांदा नाणेफेकीचे कौल जिंकले ते असरोडी संघानं आणि